राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? मी आहे प्रीती आरू. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आम्ही बाहेर निघालो, तर मोठं कृषी प्रदर्शन नागपूरला लागलं होतं, तर मग आम्ही तिथं गेलो आहे. तर चला म्हटलं, फ्युचरमध्ये कधी शेती वगैरे करायचं काम पडलं तर नवीन टेक्नॉलॉजी काही असेल तर शिकून घेऊया. तर इथे बरेच AI टेक्निक बऱ्याच होत्या, छान ट्रॅक्टर आणि बरेच काही खाण्याचे फूड्स वगैरे भरपूर पदार्थाचं कसं आहे आणि छान पिकाची माहिती आणि खूप सारं होतं. त्याचं काही मी एवढा व्हिडिओ काढला नाही. नवीन टेक्नॉलॉजी कशी यूज करायची शेती करताना, पुन्हा खाण्याचे बरेच प्रोडक्ट होते, नवीन नवीन कंपनीचे न्यू प्रोडक्ट भरपूर काही होते. पण मी पूर्ण व्हिडिओ नाही काढला, कारण की मला भरपूर बघायचं होतं. तर मग अशा प्रकारे आम्ही फोटोशूट्स वगैरे केले आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. तर आज मी काहीतरी नवीन बनवणार आहे आणि छान रेसिपी आहे. तर तुम्ही घरी गेल्यावर मी कोणती रेसिपी करणार आहे तर नक्की. तर मी बनवणार आहे मंचुरियन. दिसत आहे ना छान मस्त टेस्टी टेस्टी. तर चला रेसिपी बघूया. तर मी घेतली आहे पत्तागोबी. आता छान त्याला खिसून घेत आहे आणि पत्तागोबी आपली खिसणं सुरू आहे आणि त्याच्यानंतर छान गाजर पण मला खिसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बीट पण टाकू शकतो. तर हे 3 ॲटम छान आपण खिसून घ्यायचे आहे. तर आपल्याला जेवढी क्वांटिटी लागते तेवढी आपण घेऊ शकतो. तर पत्तागोबी जास्त लागेल आणि गाजर आणि बीट तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये नक्की टाकू शकता. तर छान विंटर सुरू आहे, पुन्हा कसं बीट आणि हे सलाद आपल्याला कधी कधी खाण्याचा पण कंटाळा येतो. तर कसं असं काही नवीन बनवलं तर त्यामधून आपल्याला व्हिटॅमिनयुक्त आपण खाऊ शकतो. तर छान त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि या पाण्याचा आपण सूप पण बनवू शकतो आणि मी त्याची रेसिपी मागे टाकली पण होती. तर छान शिमला मिरची पण मी कट करून घेतली आहे. आता बघा, या मिक्सरच्या पॉटमध्ये आहे ना मी मिरची टाकली आहे, अद्रक टाकली आहे आणि ते लसूण मिक्सरमधून काढायचं आहे. तर इकडे बघा आपण काय केलेलं आहे, त्याच्यामधून पाणी काढल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी मैदा. त्यामध्ये जेवढा बसतो ना तेवढा मैदा टाकायचा आणि कॉर्नफ्लॉवर आणि त्यानुसार आपण टाकायचं आहे त्यामध्ये मीठ. तर किंगचा बनून मसाला मिळतो, तर मला तो मिळाला नाही. मी मार्केटमध्ये गेली होती तर थोडं तर मला जो रियाचा वगैरे मिळाला, तर मी तो मसाला घेऊन आली आहे. त्याचे 2 पॉकेट मी कट करून घेत आहे. कसं आहे ना, आपल्या मंचुरियनच्या क्वांटिटीनुसार आपल्याला याची मिश्रण टाकायचं आहे. तर आणि जसं ही ग्रेव्ही कशी पातळ हवी आहे, कारण की नंतर ही शिजवल्यानंतर कसं घट्ट येते. तर आपले जेवढे मंचुरियनची क्वांटिटी असते ना त्याच्यानुसार आपण त्यामध्ये टाकू शकतो. तर छान असे मी मंचुरियनचे आकार बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, गोल पण बनवू शकतो आणि आता जसं बनवलं आहे तसं पण बनवू शकतो. तर छान असं बघा माझे मंचुरियनचे आकार रेडी आहे. तर छान मी त्याला तळून घेतले आहे. इकडे शिमला मिरची कट करून घेतला आहे, कांदा आणि लसूण. त्यामध्ये मी टाकते आहे लसूण आणि नंतर मिरची आणि कांदा आणि छान शिमला मिरची वगैरे होऊ दिलेले आहे. इकडे छान आपले मंचुरियन तळून घेतलेले आहे. बघ असं गुलाबजामुनसारखे लाल लाल टेस्टी फ्लेवर दिसते आहे आणि खाण्यालाही तेवढंच टेस्टी झालं आहे. तर इकडे छान मी कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर छान शिमला मिरची वगैरे टाकली आणि ही ग्रेव्ही त्यामध्ये टाकून दिलेली आहे. आता बघा, ज्यांना मस्त असं कडक कडक क्रंची वगैरे खायचे असते तर ते डायरेक्ट त्यांना वरतून टाकू शकते आणि नाहीतर मग आधीपासूनच त्यामध्ये आपण मंचुरियन टाकून खाऊ. इथे काय केलं आहे ना, काही मंचुरियन वरती असेच कोरडे त्यामध्ये टाकायला ठेवले आहे आणि काहीच मंचुरियन त्या लिक्विडमध्ये ॲड केले आहे. तर मग आपण दोन्ही फ्लेवरचं खाऊ शकतो. जास्त क्रंची वगैरे लागले तर वर खाण्याच्या वेळेस पण टाकू शकतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, कोणाला जास्त असे कोरडे वगैरे आवडतात, असे ड्राय, तर दोन्ही प्रकारे लिक्विड आणि ड्राय दोन्ही मंचुरियन आपण अशा प्रकारे थोडे पहिले सुरुवातीला टाकून तसं पण खाऊ शकतो किंवा मग आपल्याला ड्राय खायचे असेल तर तसे पण खाऊ शकतो.
अशा प्रकारे आपली मंचुरियनची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर घरीच छान असं खायचं असेल तर नक्की ही रेसिपी बनवून बघा. अतिशय सुंदर होईल आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. राम राम मंडळी. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.